जादा दराने खतांची विक्री करणाऱ्यांना थेट इशारा. पाणी टंचाईवर मोठा निर्णय. सिंचनासाठी 100 कोटींचा प्रस्ताव. आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी आणखी अनेक महत्त्वाचे निर्णय. संगमनेरमध्ये झालेल्या या बैठकीत नेमकं काय ठरलं? पहा हा विशेष रिपोर्ट फक्त निर्भीड जनता न्यूजवर. संगमनेर तालुक्यातील पाणी टंचाई, खरीप हंगामाची तयारी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आढावा घेण्यासाठी आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला स्पष्ट आणि कठोर निर्देश दिले. बैठकीत त्यांनी सांगितले की जादा दराने खतांची विक्री किंवा खतांचे लिंकिंग होत असल्याचे पुराव्यासह लेखी तक्रार आल्यास कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर तातडीने कठोर कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. यावेळी आमदार अमोल खतार, प्रांताधिकारी तहसीलदार, कृषी, जलसंपदा, जलसंधारण, सार्वजनिक बांधकाम, महावितरण विभागाचे अधिकारी तसेच महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत जलजीवन मिशनच्या कामांबाबत आलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आली. ज्या गावांमध्ये कामांबाबत तक्रारी आहेत त्या ठिकाणी संबंधित अधिकारी, ग्रामस्थ आणि स्वतंत्र यंत्रणेमार्फत प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. दरम्यान निळवंडे आणि प्रवरा लाभक्षेत्रातील पाणी स्थिती समाधानकारक असल्याची माहिती देण्यात आली. निळवंडे धरणातून 8 आवर्तने सोडून तब्बल 240 बंधारे भरल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. याशिवाय साकूर भागाचा कायमस्वरूपी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी सुमारे 100 कोटी रुपयांच्या उपसा सिंचन योजनेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात येणार असल्याची माहितीही पालकमंत्र्यांनी दिली. तसेच भोजापूर प्रकल्पालाही नदीजोड योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैठकीत शेतकरी हिताच्या राज्य शासनाच्या निर्णयांचाही उल्लेख करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनानं 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिल माफीचा निर्णय घेतल्याची माहिती गावागावातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन करण्यात आले. मित्रांनो, शेतकऱ्यांना योग्य दरात खते, वेळेत पाणी, दर्जेदार विकास कामे आणि पारदर्शक प्रशासन मिळणे ही काळाची गरज आहे. बैठकीत अनेक महत्त्वाच्या घोषणा झाल्या आहेत. आता या घोषणा प्रत्यक्षात कितपत उतरतात याकडे संपूर्ण संगमनेर तालुक्यासह शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तुमच्या भागात खतांची जादा दराने विक्री होते का? पाणी टंचाईची परिस्थिती कशी आहे? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी निर्भीड जनता न्यूज चॅनलला सबस्क्राईब, फॉलो करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.